स्वाध्याय इयत्ता 7वी धडा 6वा थोरांची ओळख. डॉक्टर खानखोजे. पाठाचा परिचय. थोर क्रांतिकारक व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कृषीतज्ञ डॉक्टर खानखोजे यांच्या शेतीमधील प्रयोगाची माहिती या पाठामध्ये दिली आहे. भारतामध्ये होऊन गेलेल्या थोर विभूतींची ओळख व त्यांच्या कार्याचे महत्त्व तरुण पिढीला कळावे हा हेतू या पाठाचा आहे. स्वाध्याय. प्रश्न पहिला. पुढील विधाने सत्य की असत्य ते लिहा. तात्या आजोबांच्या मांडीवर बसून भाऊ स्वतंत्र लढ्याविषयी कथा ऐकत असत. उत्तर सत्य. भाऊंचं मन वळवण्यात वडिलांना यश आलं. उत्तर असत्य. लोकमान्य टिळकांनी भाऊंना परदेशी जाऊन शिकून परतण्याचा सल्ला दिला. उत्तर सत्य. भाऊंनी गहू, मका, तूर आणि चवळी यांचे वाण तयार केले. उत्तर सत्य. प्रश्न दुसरा. खालील आकृती पूर्ण करा. भाऊ खेडोपाडी जाऊन या विषयावर भाषण देत. उत्तर स्वदेशी चळवळ, भारतीय इतिहास आणि भारतीय स्वातंत्र्य. प्रश्न तिसरा. कंसातील योग्य पर्याय शोधून रिकाम्या जागा भरा. भाऊंनी मास्टर ऑफ सायन्स ही पदवी अमेरिका येथे प्राप्त केली. 2. जेनेटिक्स या विषयात भाऊंचा दबदबा वाढला. 3. भाऊंनी कृषीशास्त्र या विषयात डॉक्टरेट मिळवली. प्रश्न चौथा. मक्यापासून कोणकोणते पदार्थ तयार केले जातात त्यांची यादी तयार करा. उत्तर मक्यापासून पॉपकॉर्न, कॉर्नफ्लेक्स, कॉर्न सिरप, तेल, पापड, भाकरी, पकोडे, टिक्की, चाट असे अनेक विविध पदार्थ मक्यापासून तयार होतात. खाली दिलेला तक्ता पूर्ण करा. वाक्य, क्रियापद, क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषणाचा प्रकार. वाक्य. काल तो मुंबईला गेला. यातील क्रियापद गेला, क्रियाविशेषण काल आणि क्रियाविशेषणाचा प्रकार कालवाचक. 2. तो भरभर जेवतो. यातील क्रियापद जेवतो. यातील क्रिया भरभर आणि त्याचा प्रकार रीतिवाचक. 3. इथे शहाळी मिळतात. क्रियापद मिळतात, क्रियाविशेषण इथे आणि त्याचा प्रकार स्थलवाचक. मी तो धडा 2दा वाचला. क्रियापद वाचला, क्रियाविशेषण 2दा आणि क्रियाविशेषणाचा प्रकार संख्यावाचक क्रियाविशेषण. प्रश्न 6वा. खालील वाक्यात कंसातील योग्य रीतिवाचक क्रियाविशेषण लिहा. ढसाढसा, सावकाश, टपटप, आपोआप. उत्तरे अधोरेखित केलेली आहेत. माझ्या डोळ्यातून टपटप आसवे गळू लागली. मी आईच्या गळ्यात पडून ढसाढसा रडलो. रात्र होताच सगळ्यांचे डोळे आपोआप मिटू लागतात. पक्ष्याने आपले पंख सावकाश फडफडवले. वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा. वाक्यप्रचार. प्रोत्साहित करणे, उत्तेजन देणे, टक्कर देणे, सामना करणे, पर्वणी वाटणे. उत्तर आनंददायी मनस्थिती होणे. 4. कळकळ असणे, आस्था असणे आणि 5. दबदबा असणे म्हणजेच दरारा असणे.